ती ॲग्रोवरती आहे त्या ठिकाणी केंद्रीय पथकाची छापेमारी करण्यात गेलेली आहे. रोहित पवार यांचं असल्याचं बोललं जातं. तर मला वाटतं छापेमारी संपूर्ण देशभर चाललेली आहेत. जेवढे मोठमोठे लोक आहेत ज्यांच्यावर संशय आहे त्या लोकांवर सगळ्यांवर छापेमारी चाललेली आहे. याच्यामध्ये चुकीचं आहे गैर आहे असं म्हणण्याचं कारण नाही. आता तुम्ही जर काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचे मला वाटतं कारण नाही. आज आपण देशभर ही सगळी स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी चाललेली आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि त्यामुळे कुठे राजकीय आकाशातून केलं यातून केलं मला वाटतं अशा गैरसमज पसरता कामा नये. तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही मला असं वाटतं आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आधी असं डायरेक्ट जाऊन रेड करत नाही. अधिकारी आधी सगळी त्याची तपासणी करतात, सगळे कागदपत्र बघतात, त्याच्यावर मोठं सर्च करतात आणि नंतरच जाऊन त्या ठिकाणी रेड करतात. असं कुठेतरी सांगितलं की जा रेड कर, अशी रेड कुठे होत नसते. आधी पूर्ण सर्च केला जातो. काही जर डाऊटफुल आढळलं, संशयात्मक काही त्या ठिकाणी आढळलं तरच मग त्या ठिकाणी ज्या केंद्रीय संस्था असतील, इन्कम टॅक्स असेल या जाऊन त्या ठिकाणी रेड करतात. कशा पद्धतीची स्वच्छता मोहीम आपल्याला वाटते? आपण आत्ता मग आपल्याला माहिती आहे मोदींनी सांगितलेलं आहे त्यांना देशात सगळं स्वच्छ करायचं आहे. 2 नंबरवाले आहेत त्यांना कंट्रोल करायचं आहे. तर अनधिकृत पैसा आहे तो बाहेर आणायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा 10-9 वर्षाचा संकल्प आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आता आपण बघतात देशातल्या मोठ्यात मोठ्या लोकांवर सुद्धा रेट झालेले आहेत. कुणावर नाही झाल्या तुम्ही मला सांगा. आता आपण बघतो जळगावपासून, धुळ्यापासून, जालन्यापासून सगळ्या ठिकाणी रेट चाललेले आहेत. आणि म्हणून यांच्यावर झाले म्हणून मग आमच्यावर का केली असं समजण्याचं कारण नाही. ऊसतोड कामगारांचं हे गिफ्ट दिलंय असं रोहित पवारांना संघर्ष यात्रेचं हे गिफ्ट दिलंय. आता मग आता तुम्ही संघर्ष यात्रा काढल्या म्हणून का सगळं माफ असतं का? मला कळत नाही आपण असं काय म्हणताय. संघर्ष यात्रा काढली म्हणून तुम्हाला गिफ्ट दिलं. आता मला असं वाटतं जर ते प्रामाणिक आहेत असतील तर त्याला घाबरण्याचं कारण आहे ना. आणि म्हणून मी आधी सांगतो की हे सगळ्या गोष्टी ज्या रेट ज्यावेळेला होते त्यावेळेला आधी सगळं निरीक्षण केलं जातं, सर्च केला जातो, त्याची सगळी माहिती मिळवली जाते आणि नंतरच जी रेड होते. आता त्यात काही संशयात्मक आढळलं असेल तर त्या दिवशी त्याचा तपास सुरू आहे. नसेल काही त्यात सापडणार ते जर त्या क्लिअरिफिकेशन देतील तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही.